हॅलो फ्रेंड्स, मी गणेश अंगुंडे माझ्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत करीत आहे। आज आपण पिंपरी कॉलनी नेहरू नगर या ठिकाणी आलेलो आहोत। हेचं एक्झॅक्ट लोकेशन मेजर ध्यानचंद स्टेडियम आहे, हॉकीचं स्टेडियम आहे, त्याच्याबरोबर अपोजिट साईड्सला हे साईबाबाचं मंदिर आहे। तर ह्या मंदिरात आपण आज व्हिजिट देण्यासाठी आलेलो आहोत। तर खूप सुंदर असं हे मंदिर आहे, छोटंसंच मंदिर आहे। तर मंदिराचा परिसर खूप अतिशय सुंदर असा परिसर आहे। मंदिराच्या परिसरामध्ये एक साईबाबाची खूप अशी मोठी मूर्ती आहे। मंदिर हा साईबाबाचं मंदिराचा सभामंडप वगैरे, सभामंडपाच्या समोर असे तुळशी वृंदावन वगैरे आहे। आणि ह्याच आवारामध्ये बाकीची काही छोटी छोटी मंदिरं म्हणजे शिव मंदिर आहे, मारुतीचं मंदिर आहे, गणपतीचं मंदिर आहे, शनी मंदिर आहे। तर ह्या मंदिरात आज आपण व्हिजिट देण्यासाठी आलो आहोत। इथंच एक लागून छोटंसं गणपतीचं मंदिर आहे। इथंच गणपतीचं मंदिर आहे, आतमध्ये साईबाबाची छोटीशी मूर्ती आहे। मी माझ्या व्हिडिओमार्फत काही मंदिरांचे व्हिडिओज दाखवण्याचा प्रयत्न करत असतो। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जरी तुम्हाला काही कमेंट्स करून सांगायचं असेल तर तुम्ही मला या व्हिडिओमार्फत सांगू शकता। मंदिराचा परिसर मध्ये हे छोटे छोटे मंदिर आहेत। हे मारुतीचं मंदिर आहे, दक्षिणमुखी मारुती मंदिर। दुपारचा वेळ असल्यामुळे इथे काही गर्दी वगैरे असं काही नव्हतं। जर तुम्ही ह्या परिसरामध्ये असाल पिंपरी तर तुम्ही नक्कीच ह्या मंदिराला व्हिजिट करू शकता। मंदिराची जी लोकेशन आहे ही मेजर ध्यानचंद म्हणून एक हॉकी स्टेडियम आहे। हॉकी स्टेडियमच्या बरोबर अपोजिट साईडला हे मंदिर आहे। मंदिरामध्ये पाण्याची सोय आणि हे शिव मंदिर आहे, छोटंसं शिव मंदिर, खूप असं छान असं मंदिर होतं। मंदिरासमोर नंदी बैल वगैरे आहे। त्याच्याच बाजूला झाडाच्या इथे एक दत्ताची मूर्ती आणि पादुका आहेत, तुम्ही बघू शकता। हे साईबाबा मंदिराचं सभामंडप आहे, बघू शकता। आतमध्ये सभामंडप पूर्ण ओपन आहे। सभामंडपामध्येच मेन एंट्रन्स आहे। ही एक छोटीशी अशी कासवाची मूर्ती आहे, बघू शकता। मंदिरामध्ये खूप अशी सुंदर अशी साईबाबाची मूर्ती आहे। मंदिराचं तुम्ही सभामंडप बघू शकता, खूप छान असं मंदिर आहे। तर मी नक्कीच सांगेन तुम्हाला, जर तुम्ही त्या परिसरामध्ये असेल तर नक्कीच ह्या मंदिराला व्हिजिट करा। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। काही असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगू शकता। खूप सुंदर अशी साईबाबाची मूर्ती।